भारत माता की हम सब या निवडणूक भंडारा नगर परिषदेची निवडणूक करता जे चित्र उभं झालेलं आहे, मी प्रथमतः जे निवडून आले मी त्यांना शुभेच्छा देतो, जे पराभूत झाले त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो। जे निवडून आले त्यांनी अंगात आणण्याची गरज नाही आहे आणि जे पराभूत झालेत त्यांना टोचून बोलायची गरज नाही आहे। खरं तर आजच्या ह्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे या मोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार जरणभाऊ वाघमारे, अरे बाबा काय आम्ही आहो ना सोबत, आणि माजी मंत्री नानाभाऊ पंचबुधे, सर्व पक्षीय नेते, मी आता सगळ्यांचं नाव न घेत, सगळे पक्षीय नेते, सगळ्या पक्षाचे अध्यक्षाचे आणि नगरसेवकचे सर्व उमेदवार। खरं तर ही लोकशाहीचा निवडणूक म्हटलं तर लोकशाहीचा उत्सव असतो आणि हे दिवाळी होळीपेक्षा सुद्धा मोठा सण हा निवडणुकीमध्ये असतो आणि म्हणूनच आपल्या भारतीय घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीमंताला सुद्धा एकच मतदान देण्याचा अधिकार दिला आणि गरिबाला सुद्धा एकच मतदान देण्याचा अधिकार दिला। इतका हा मोठा उत्सव असताना जेव्हा सर्व पक्षीय आपण ही निवडणूक लढतो, एकामेकाच्या जरी विरोधात लढत असलो तरी आपला भंडाराचा इतिहास आहे की कधी कोणाला वरती टोकाची भूमिका कधी आपण घेतलं नाही। आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या भंडारा विधानसभामध्ये 3000 कोटीपेक्षा जास्त कामं आपण आणलेले आहेत। टप्प्याटप्प्यानं कामं सुरू आहेत, त्याच्यामध्ये काही कामं 20% 30% सुरू आहेत, काही कामं सुरू व्हायचे आहेत। परंतु आपण ह्या निवडणुकीमध्ये बघितलं की किती वाईट पद्धतीनं अपप्रचार करण्यात आला, किती वाईट पद्धतीनं आरोप करण्यात आलं। आजपर्यंत भंडाराच्या इतिहासामध्ये कधीच कोणत्याही विरोधी पक्षामध्ये, समजा युतीच्या विरोधी पक्षामध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीने असं कधी विरोधात कधी बोललो नाही आहे। आज ते जरी असले तरी आम्ही कधी असं विरोधात बोललो नाही आहे, परंतु ह्या पहिल्यांदा भंडाराच्या इतिहासामध्ये पातळी सोडून बोलण्यात आलेलं आहे। इतकंच नाही, मगाशी आता जयश्रीताईनं म्हटलं की कोणी एखादा येतो आणि दंड थोपून जातो, म्हणजे जे पडलेले उमेदवार आहेत त्यांचा अवहेलना करण्याचा पाप जो कोणी करत असेल तर त्याला भविष्यामध्ये जनता त्याची जागा दाखवेल, हे तेवढंच खरं आहे। मी आधीच म्हटलं कोणत्याही पक्षाचे असतील तर मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पडलेले असतील तर त्यांना सुद्धा पुन्हा उभं होण्याची आणि पुन्हा लढाई लढण्याची शुभेच्छा देतो, कारण हे लोकशाही आहे। इथे कोणीच आयुष्यभर जन्मभर एकासारखं पद घेऊन आलेलं नाही आहे। कोणी म्हणत असतील की मी पैलवान आहो, पण चांगले चांगले पैलवान सुद्धा चीज झालेले आहेत, ह्या आपल्या मातीनं दाखवलेलं आहे। या निवडणुकीमध्ये आमचे करुणाताई प्रभाग 3 मध्ये जे त्यांचं नावच गायब केलं, मी त्यांचा व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी बोलत होते की माझं नाव कुठं आहे, माझा मृत्यू दाखला द्या, परंतु कोणताही अधिकारी त्यांना बोलण्यासाठी तयार नव्हता। मी ते व्हिडिओमध्ये दिसते, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तिथे जे निवडणूक अधिकारी असते ते जागेवर बसले असते। आम्ही सुद्धा अनेक निवडणूक लढलो, अनेक निवडणुकीमध्ये जे अधिकारी असतात ते जागेवर असतात आणि ते नियंत्रण करत असतात सगळे बसून की कोणते किती आलं, का आलं, काय कोणाची समस्या आहे, कोणी ऑब्जेक्शन असेल। पण दुर्दैवी आहे का त्या खुर्चीवरती दोन्ही अधिकारी बसत नव्हते आणि ते एक मिनिटामध्ये कोणत्या आकाला फोन लावत होते, कोणाला विचारत होते। अरे मी तर म्हणतो अशा निष्क्रिय अधिकाऱ्याला जे समजत नव्हतं, असे कोणी जर दलाल होते, कोणाच्या नेतृत्वामध्ये निर्णयाच्या इशाऱ्यावरती काम करत होते, तर जिल्हा अधिकारी बाबा तुम्ही कसाला याला यांना जबाबदारी दिलं? धृतराष्ट्र तुम्ही का बनता? तुमचे पोरं धुरेधनला तुम्ही किती मदत करता? धृतराष्ट्र ज्या राज्यामध्ये बनलेले आहेत त्या राज्याचा नाहीनाट झालेला आहे, असं जिल्हाधिकारी साहेब धृतराष्ट्र बनलेले आहेत, कारण त्यांचे डोळे कान सब बंद आहेत आणि कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालू आहे, म्हणूनच हा सगळं गोंधळ। अरे ज्या उमेदवाराचं नावच गायब करू शकता, नोटा गायब करू शकता, तर नक्कीच मतदान सुद्धा गायब करू शकते। ही शंका आपल्याला टाळता येणार नाही। हे तेवढे पोट तिडकीनं ती महिला म्हणते की माझं नाव कुठं आहे, माझ्या मृत्यूचा दाखला द्या, त्यांना समाधान करण्यापेक्षा त्यांना गेट आउट म्हणून जर म्हणत असतील अधिकारी तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करायला पाहिजे। परंतु आपले हा जिल्हाधिकारी धृष्टाच्या भूमिकेमध्ये त्यांनी त्या बिचारा चपरासी क्लर्क
आणि ते शिक्षण सेवकांना सस्पेंड केलं, परंतु ज्यांच्या नेतृत्वामध्ये ते निवडणूक चालू होती, जे अधिकारी होते, जे आदेश देत होते, त्या मात्र त्यांना क्लीन स्वीप दिला, फक्त नोटीस देऊन. आमचा प्रश्न तसाच आहे, जर तुम्ही ह्या दोन्ही अधिकाऱ्याला निलंबित केलं नाही, बघा निवडणुकाचा तर काय करायचं काय नाही करायचं ते कोर्टातून आम्ही करूच. आम्ही सर्व पक्षी आता एकत्र आलेलो आहोत. हे काही राजकीय हा मोर्चा नाही आहे, हा काही एखाद्या सरकारच्या विरोधात मोर्चा नाही आहे. कारण जर सरकारच्या विरोधात असता तर आम्ही राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते इथं आलो नसतो. आम्ही हे लोकशाहीच्या महोत्सवामध्ये जे अन्याय झालेला आहे, ज्या निवडणूक आयोग हे धृतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आहेत, त्याला वाचा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. खरं तर आता कोणाच्या पोटात दुखत असेल का आम्ही न्याय मागायचा पण नाही, आम्ही पण त्यांच्यासारखे डोळे कान नाक बंद करायचा आणि आमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचा, तर हे आमच्यासोबत चालणार नाही. आम्ही राहू तर ताकदीनं राहू, आम्ही जगू तर सन्मानाने जगू. आम्हाला तुम्हाला जर टाकायचं असेल, आतमध्ये मारायचा असेल, तर आम्ही आजच तयार आहोत रस्ता रोको करण्यासाठी. आला का रे बाबा तो? नाही आला का? नाही तर जाऊन रस्ता रोको पक्का आहे. हा तयारी आहे ना? आज मी तसे 3 दिवस राहिलो आतमध्ये, काय फरक नाही पडत. हा तू बी तर असंच दिसतोस का? हा जा, नायब तहसीलदार नाही पाहिजे, जिल्हाधिकारी पाहिजे आम्हाला. नाही नाही नाही, नायब तहसीलदार नाही पाहिजे, जिल्हाधिकारी पाहिजे. जा सांग. अशा लोक नाही चालत, मुख्य माणसाला घेऊन या. तुमची तयारी आहे ना? रस्ता रोको करायचा आहे, तसला आहे बंद करायचा आहे. हा अर्धा तास जर रस्ता रोको केला तर नॅशनल न्यूज बनते, दिल्ली पर्यंत लक्ष जाते. आमची अजिबात इच्छा नाहीये जिल्ह्याचं वातावरण खराब करायचं. बरोबर आहे की नाही? थांब आमची अजिबात इच्छा नाहीये जिल्ह्याचं वातावरण खराब करायचा, परंतु जिल्हाधिकारी आम्हाला प्रवृत्त करत आहे अन्याय करून. आणि चपरासी क्लर्क आणि शिक्षण सेवकावरती तुम्ही कारवाई करता, आणि हे तुमचे जावाई आहेत का तुम्ही यांच्यावरती कारवाई करत नाही? तो झुम्माचा चुम्मा घ्यावा लागते. आम्ही चरण भाऊला अध्यक्ष यासाठीच बनवलेला आहे की चरण भाऊ तुम्ही जुने शिवसैनिक होते, तुम्हाला माहिती आहे कसा कुणाचा कसा घ्यायचा. तुम्ही फक्त सांगा, तुम्ही सगळ्या नगर परिषद मध्ये बी चढाई करायला तयार आहात की नाही? हरामखोर आहे तो शिव. ती तहसील SDO मला समजत नाही म्हणते, जागेवर बसत नाही. आम्हाला आमची पातळी आता सोडायची गरज पडली नाही पाहिजे. तू जा, तू जा, चल जा. आवाजच निघत नाही. हे जिल्ह्याची दशा भरून ठेवली आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, जिल्ह्याचं वातावरण आपल्याला बिघडवायचं नाही आहे, परंतु जिल्ह्यावरती नगर परिषद मध्ये जो अन्याय झालेला आहे, ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हा काम होत आहे, याचा वाचा आपल्याला फोडणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आमच्याकडे आता अनेक पुरावे आलेले आहेत, एक नाही खूप सारे पुरावे आलेले आहेत, आणि ह्या सगळ्या पुराव्यानिशी आम्ही सर्व पक्षी, आम्ही तो म्हणतो भाजपचे जे पडलेले आहेत त्यांना सुद्धा सोबत घेऊन टाकू. बरोबर आहे की नाही? शेवटी त्यांच्यावरती अन्याय केला, त्यांचा गेम केलाय, त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्यांचा गेम केलाय. तू चालत नाही त्याचा गेम, जो चालत नाही त्याचा गेम. इथे नरेंद्र भोंडेकर थोडस एग्रेसिव्ह करा गेम. अरे बाबा, ज्याच्यामध्ये दम असते तो गांडू माणूस कोणी दाबू शकत नाही. आम्ही पेलवान आहोत आणि आम्ही लोकशाही मधून निवडून आलो. लोकशाही मधून पहिले चरण भाऊला दाबला, आता नरेंद्र भोंडेकरला दाबता. लोकशाही मधून दाबता आलं नाही तर हे बिचारे महिलांच्या, मगाशी आमची जयश्रीताई बरोबर बोलली, अरे महिलांचे ही निवडणूक होती, महिलांचे निवडणूक मध्ये महिलांना लढू द्यायला पाहिजे होता. नाही तर तुम्ही साडी घाला आणि या दंड ठोपायच्या सवक आहे ना, तर साड्या घाला आणि महिलांसोबत लढाई करा. आमच्या महिला उरून पुरतील. अरे बाबा, महिलांच्या निवडणुकीमध्ये महिलांचे लढू द्या ना.
लढू द्या आणि ज्या हारले त्यांना सुद्धा शुभेच्छा द्या. काय 53,000 मतदान झालेलं आहे, 18,000 मध्येच खुश झाले का? 35,000 इथे उभे आहेत. 35,000 53,000 मधून तुम्ही यांना दंड थोपता, यांना तुम्ही हारले म्हणून तुम्ही हसता, तुम्ही यांच्यावरती टीका टिप्पणी करता. माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो की साहेब, तुम्ही ह्या लोकांना तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे लोक चिडवतात, बोलतात, आमच्यावरती खोटे नाटे आरोप करतात, तुम्ही म्हणता आम्ही मित्र पक्ष, आम्हाला आपण मित्र पक्ष तुम्ही समजत असाल तर तुमच्या ह्या बगल बच्चांना आवरा. सांडायला नाही का? आता मी विसरलो होतो, बरं झालं आठवतो. आम्ही निवडून आलोय, आम्ही मागच्या दारमधून आलो नाही. आम्हाला 1-1, 2-2, 3-3दा निवडून आले आहेत. आणि 3-3दा निवडून आल्यानंतर लोक जर असे करत असतील ते चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ही लोकशाहीचा जो गळा घोटण्याचा पाप केला आहे, आपल्याला कायद्याने लढायचं आहे, लोकशाही पद्धतीने लढायचं आहे, लोकशाही पद्धतीने आपल्याला न्याय मागायचा आहे. आणि ज्या लोकांनी ह्या बूथवरती घोटाळा केला, ज्या लोकांनी या बूथच्या माध्यमाने हे लोकशाहीचा घोटाळा केला, लोकशाहीला गळा दाबण्याचा प्रयत्न केला, आमच्या बाकी लोकप्रतिनिधी जेव्हा बरेच लोकांनी रिकाउंटिंगची मागणी केली त्याला गेट आउट केला, अशा हरामखोर अधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. आणि गरज पडेल तर रस्त्यावर सुद्धा उतरू, मग त्याच्यासाठी काही करायची गरज पडली तर तयार आहो. अरे आमच्याकडे 17-18 केसेस होते, आता नील झाले. पुन्हा असं समजू की विरोधी पक्षातच आहो आम्ही. मी झालेला अजून 2-4-5 केस आता मानसिकता बनली, आता खूप झाला. आता हे शांत बसून होणार नाही. माझा डोकं सरकला तर तुम्ही जिल्हा प्रशासन त्या चुंबाला सांगा, रे जुमा आहे नाही का मला त्याच्यावर, त्याचा चुंबा घेतल्याशिवाय राहणार नाही. साले बाहेरचे कचरे कुचरे येतात आणि ह्या कचऱ्या कुचऱ्याला इथे टाकतात. त्या तुमसर मध्ये त्याची चालली नाही आणि तुमसर मध्ये त्या विरोध करत होते आणि त्या कचऱ्याला इथे टाकला का? तर ह्या निवडणुकाला त्यांना कॅप्चर करायचा होता. परंतु लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने तुम्हाला सत्तेची काही अधिकार प्राप्त झाले असतील तर आम्हाला सुद्धा लोकशाहीच्या अधिकाराला त्याच्या कानाखाली वाजवता येते. तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि मग काय फरक पडत नाही, लावा, तुम्हाला जेवढे केसेस लावायचे असेल लावा. परंतु आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की अन्याय जिथे होत असेल तर तिथे तुम्ही वाचा फोडायलाच पाहिजे. तुम्ही जर अन्याय करत असाल तर आम्ही बांगड्या भरून हातात चुपचाप बसणार नाही. आम्ही आतापर्यंत आमची मर्यादा संपलेली आहे. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तुम्ही आलेच कसं मॅडम, तुम्ही थोडंसं 1-2 तास लेट आल्या पाहिजे होता, थोडंसं रस्ता जाम करू द्यायला पाहिजे होता आम्हाला. काहून घाबरता एवढं? घाबरलं नव्हतं पाहिजे. जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं पाहिजे, थांबा अर्धे 1 तास नंतर या. एवढी तत्परता असती तर निवडणूक प्रक्रिया ट्रान्सपरन्सी झाली असती. एवढी तत्परता असती तर त्या हरामखोर अधिकाऱ्याला सस्पेंड केला असता. बिचारे चपरासी बाबू आणि त्या शिक्षण सेवकला सस्पेंड केलं नसतं. म्हणून या ठिकाणी सांगतो, हा लढाई संपली नाही आहे, ही लढाई आता सुरू झाली आहे. अभी तो ये टेलर है, पिक्चर अभी पिक्चर आपल्याला आता दाखवायचा आहे. तर तुम्ही नक्कीच, कारण भविष्यामध्ये भंडारा नगर परिषदच्या निवडणूक नाही तर भंडारा जिल्ह्याच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये असा भ्रष्टाचार होऊ नये, असे लोकशाहीचा गळा घोटू नये, याचा वाचा फोडण्यासाठी आपण सगळे पक्षाचे नेते एकत्र आलो आहे. आम्ही इथे कोणत्याच पक्षाचा चिन्ह घेऊन किंवा बॅनर घेऊन आलो नाही आहे. हे लोकशाहीचा गळा घोटणाऱ्याच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून आता ही लढाई सुरू झालेली आहे. आणि ही लढाई आता जोपर्यंत हे 2 अधिकारी सस्पेंड होत नाही, तुम्ही जितकं यांना वाचवण्याचा प्रयत्न कराल तेवढी लढाई आम्ही तीव्र करू, तेवढी लढाई आम्ही रस्त्यावरती उतरू. तुम्ही अर्धा 1 तास थोडा लेट आला असता तर बरं झालं असतं. आताच थोडीशी पिक्चर सुरू झाली असती. पण काळजी करू नका, आता लढाई सुरू झालेली आहे. आपण कायद्याने सुद्धा लढू आणि लोकशाही मार्गाने रस्त्यावरती सुद्धा लढू. आपली करुणाताई राऊत जे आहे यांचा लढा वाया जाणार नाही.
आपल्या सगळ्या नगराध्यक्षाचा लढा जो आहे हा वाया जाणार नाही. आम्ही शांत बसून होतो, आम्हाला दंड ठोकून आम्हाला आव्हान करणाऱ्याला सुद्धा आम्ही इशारा देतो. आता लढाई सुरू झालेली आहे. आम्ही कोणाचं वाईट बघण्याची आमची मानसिकताच नव्हती. आम्हाला न्याय पद्धतीनेच करायचं होतं. हा मोर्चा काढायची बी गरज पडली नसती. कदाचित आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमदार आणि खासदार म्हणून आम्ही दोघं जण गेलो होतो. आम्ही त्यांना विनंती केलं की आमची कायद्यानं लढायची तयारी आहे, पण जे लोकांनी तुम्हीच 7 लोकांना सस्पेंड केलं ना. सस्पेंड केलं म्हणजे कशासाठी केलं? घोड झालाय म्हणून सस्पेंड केलं ना. मग घोड झाला आहे तर तुम्ही चपरासी बाबूला आणि बिचारे शिक्षण सेवकाला ज्यांचा काही दोष नाहीये तुम्ही त्यांना सस्पेंड केलं, आणि ज्यांच्या आदेशाने झाला त्या अधिकाऱ्याला तुम्ही सस्पेंड केलं नाही. याचाच अर्थ तुमच्या नियतीमध्ये फरक आहे, म्हणून हा मोर्चा झाला. या मोर्चाचा जो प्रवृत्त करणारा जो अधिकारी आहे तो जिल्हा अधिकारी आहे. मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो, या जिल्हा अधिकाऱ्यामुळे कदाचित ते दोन्ही अधिकाऱ्याला सस्पेंड केलं असतं तर आम्ही कायद्यानेच लढाई लढणार होतो. आम्ही रस्त्यावर उतरण्याची आम्हाला गरजच पडली नसती. कारण सगळ्या उमेदवारांना तोच पाहिजे होता की ज्या अधिकाऱ्यांना गेट आउट केलं, ज्या अधिकाऱ्यांना सगळं हायजॅक केलं, त्या अधिकाऱ्याला तुम्ही जितकं पाठराखण कराल तेवढी लढाई आम्ही तेच करू. आणि मी ह्या ठिकाणी एवढंच सांगतो की आज जरी जिल्हा प्रशासन पटकन आला म्हणून आपल्याला नॅशनल हायवेला जायची गरज पडली नाही, परंतु लवकरच आता ताई 8 दिवस म्हणतात. आता आपले ह्या मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत ते काय सूचना देतात आम्ही त्यांच्या पाठीशी आहो, ताकदीनं पाठीशी आहो. आपण सगळ्या भंडाराच्या लोकशाहीच्या हितासाठी आपण सगळे एकत्र सगळ्या आपण पाठीशी आहो. आपण सगळ्या गोष्टी पक्षपात विसरून जातपात बी विसरा यार तुम्ही. आता पक्षपात बी विसरा, जातपात बी विसरा, आणि भंडाराला समोर नेण्यासाठी भंडाराचे विकास काम थांबवलेले आहेत त्यांच्या वाचा फोडण्यासाठी, भंडाराच्या जे गडा घोटण्याचं लोकशाहीच्या गडा घोटण्याचं काम करतात त्यांना वाचा फोडण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. मी या ठिकाणी एवढंच बोलेल, शांत पद्धतीने आपण राहा. कारण आपल्याला आपल्या हाताला काय ह्या मोर्चाला गालबोट सुद्धा लागता कामा नये. परंतु जर प्रशासनाने सहकार्य केलं नाही तर मग तयारी पण ठेवा अंदर जायची. मोठा चांगला वाटते अंदर गेल्यानंतर, फोन वाजत नाही. एक है. तो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.